नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यांनी आता पोस्टमध्ये नाटकाची जागा रीलने घेतलेली आहे अशी एक पोस्ट टाकलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे। त्याबद्दल जाणून घेऊ। टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून केली होती। 27 मार्चला दरवर्षी जागतिक रंगमंच दिवस साजरा केला जातो। याच निमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलेली आहे। यामध्ये प्रथमेशने रंगभूमी नाटकात काम करणारे कलाकार आणि सध्याचे रीलचे जग यातील फरक सांगितलेले आहे। तसे प्रत्येक कलाकार रंगभूमीमुळे घडतो असे देखील त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे। प्रथमेश परबने शेअर केलेल्या पोस्टला रील आणि रंगमंच असे कॅप्शन दिलेले आहे। स्टेजमध्ये पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेमुळे आयुष्य कसं बदलतं याविषयी अभिनेत्याने सविस्तर पोस्ट शेअर केलेली आहे। प्रथमेशने लिहिलंय, आज 27 मार्च 2024 जागतिक रंगमंच दिवस। नाटक जगलेले आणि नाटकावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताला व त्या कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा। आमच्या वेळेस 11वीला कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कलेची आवड असणारा तो किंवा ती ज्या कॉलेजमध्ये एकांकिका किंवा नाटकाला जास्त महत्त्व मिळते त्या कॉलेजाला प्राधान्य देत असत। अभिनेता पुढे लिहितो, काल बदलला, माध्यम बदलली आणि आजकाल एकांकिकेचा ची जागा हळूहळू रीलने रिप्लेस केलेली आहे। रील हे माध्यमही चांगला आहे म्हणा, ही चांगला कंटेंट सादर करता येतो, पण तरीही अभिनयाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रंगमंच जगायला हवा। अनेक महिन्याची तालीम, पाठांतर, एकांकिका स्पर्धा आणि त्यानंतर वन टेक मध्ये सादर केलेले नाटक खूप रिटेक घेऊन शूट केलेल्या रील पेक्षा जास्त जिवंत वाटतं। वेगवेगळ्या ट्रान्झिशन आणि स्लो मोशन पेक्षा फिरता रंगमंच अंगावर जास्त काटा आणतो। रीलवर आलेल्या कमेंट वाचून छान वाटतं, पण स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स करताना आपल्यासाठी वाजणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्या यासारख्या दुसरी शाबासकीची थाप नाही, असं प्रथमेश त्याच्या पोस्टमध्ये म्हणत आहे। अभिनेता शेवटी लिहितो, अभिनय सादर करायची कोणतीही माध्यम वाईट नाही, परंतु अभिनय सादर करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। अभिनय ही कला आहे आणि ती सरावाने आत्मसात करता येते। म्हणूनच बॅकस्टेज, तिसरी घंटा, बॅकआउट, फेबल, लाईट व रंगदेवता आणि नाटक रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत। या वाक्यातील विलक्षण अनुभव एकदा तरी जगायला हवं, तरच रंगमंच जगेल आणि खऱ्या अर्थाने टिकून राहील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।